नमस्कार मित्रांनो, जय गोमाता जय खानदेश. सर्वांना कशा आहात सगळे? मजेत ना? मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते ओम शो नागेश्वर गोशाळा या यूट्यूब चॅनलवरती. तर मला बऱ्याच फॉलोअर्सचे व्हॉट्सअपला मेसेज आले की तुम्ही मिनी टूर करून द्या आपल्या गोशाळेची. तर मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या गोशाळेची मिनी टूर. आणि जर पूर्ण सविस्तर माहिती हवी आहे तर नक्की कॉमेंट करा आणि सांगा तुमचा अभिप्राय. तर चला सुरुवात करूया आपल्या गोशाळेच्या मिनी टूरला. तर तुम्हाला गोशाळेच्या एंट्रीला ही पाटी दिसेल, ज्याच्यावरती गोशाळेचं नाव, पत्ता आणि नंबर दिलेला असेल. आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर बघायला भेटेल, जेथे पूर्ण शेती केलेली आहे. तर ही शेती आमची घरापुरताच आहे आणि ही गव्हाची शेती आहे. तर तुम्ही या निळ्या पालाखाली बघू शकता, तिथे आम्ही गायींची चाऱ्याची सोय केलेली आहे आणि वरती महादेवाचं मंदिर आणि आमच्या राहण्याची सोय आम्ही केलेली आहे. आम्ही तिथेच राहतो. तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला खूप रम्य वाटेल, ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देते. तर तुम्ही नक्की भेट द्या एक वेळा. आणि हे जे भव्य सेट दिसत आहे, ही नवीन गोशाळा आहे आणि त्याच्या बाजूला जुनी गोशाळा आहे, जी आधी बांधलेली आहे. आणि हे जे भव्य सेट तुम्हाला दिसते, हे नंतर बांधण्यात आलेलं आहे, कारण की राहण्याची सोय गायींसाठी पुरेशी नव्हती. आणि त्याच नवीन शेडमध्ये आम्ही हे चारी बनवलेली आहे. ही चारी कशासाठी आहे तर मी तुम्हाला सांगते. तर ही चारी गोमूत्र जमा करण्यासाठी आहे, जेणेकरून गोमूत्राचा साठा वाढत राहील, कारण ते पवित्र मानलं जातं आणि तेही लोकांकडून मागणी भेटते त्याला. आणि ही जी चारी दिसत आहे, तर ही चाऱ्या म्हणजे गायींना चारा देण्यासाठी केलेली आहे, जेणेकरून गायींना जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि खूप सोप्या पद्धतीने त्यांना चारा खाता येईल. ज्या गायी नवीन आलेल्या असतात, त्यांना बाहेर चारण्याची सवय नसते, तर त्यांना आम्ही ह्याच जागेवरती चारायला देतो, जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील गौरींबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे, तरीसुद्धा आता मी थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला. तर हा डोंगराचा भाग आम्ही थोडासा कोरून तिथे डोंगराच्या भागाच्या ते कोरलेल्या त्या पोटाला तिथे आम्ही गौरींचा साफटा करत असतो. आणि त्याच्या पुढेच थोडंसं पुढे ते आम्ही तिथे गौऱ्या मांडत असतो, म्हणजे गौऱ्या बनवल्या जात असतात तिथे. आणि तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की ह्या गौऱ्यांना शहराकडे आणि गावाकडे भरपूर मागणी असते मित्रांनो. तर तुम्हालाही हवे असेल तर नक्की आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हे जर तुम्हाला परिसर दिसतोय, हा जो भाग दिसतोय, तो लास्ट म्हणजे एंडचा भाग आहे गोशाळेचा, म्हणजे मागचा भाग आहे, जिथे आम्ही म्हशी ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही हे खाली जे खड्डं बघू शकता, त्या खड्ड्यामध्ये आम्ही खत जमा करतो, म्हणजे गौऱ्या बनवून जे खत उरतं ते आम्ही तेथे जमा करत असतो. तर मित्रांनो, नक्की सांगा तुम्हाला आजचा हा मिनी टूर कसा वाटला. आणि तुम्हाला पूर्ण माहिती मिळवण्यासाठी मी अजून एक व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना जय गोमाता जय खानदेश.